नाशिकमध्ये झालेल्या विक्रमी पावसानंतर आता राजकीय शहांचा खेळ देखील रंगू लागलाय। कारण पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाणी कपात रद्द करण्याचं जाहीर करून मनसेला शह दिला, तर मनसेने देखील सेना भाजपला टाळून शुक्रवारी गंगापूर धरणाच्या जलपूजनाचा कार्यक्रम उरकत भाजपला शह दिलाय। 90% वर पाणीसाठा गेला की जलपूजन करण्याची परंपरा असताना केवळ 67% भरलेल्या गंगापूर धरणाचं जलपूजन केल्यानं मनसेची ही घाई चांगलीच चर्चेत आली आहे। मागील 10 वर्षांमध्ये कधीही 15 जुलैपर्यंत धरण भरल्या गेलेलं नव्हतं। पण मागच्या वर्षी सुद्धा 67% पाणी होतं। आज 68% पाणी धरणामध्ये साठा झालेला आहे। त्यामुळे आम्ही गोदामैयाला धरणाला साडी चोळी देऊन आणि नारळ वाहिलेले आहे सर्व लोकप्रतिनिधींनी आमच्या सर्व सदस्यांनी। महासभेमध्ये आम्ही सर्व लोकप्रतिनिधींचं म्हणणं ऐकून त्याच्यावर योग्य ते निर्णय घेऊ, जेणेकरून नाशिक शहरातील लोकांना जो पाण्याचा प्रश्न भेडसावत होता तो आम्ही आता पूर्णतः दूर करू। कारण गुरुवारी आम्ही पाणी कपात केलेली होती, ती बी बंद केलेली आहे आणि 2 ऑगस्टपासून आपण सर्व तरण तलाव चालू करत आहे।